कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चाललंय हे सगळं? अगं, इतके दिवस तुझी वाट बघत होतो मी. मला वाटलं होतं तू परत येशील, पण नाही, तू नाही आलीस. अगं, ती परत आली, अगं, जिचा कधी विचार पण केला नव्हता, कधी वाटलं पण नव्हतं ती या घरात परत येईल, ती परत आली. अगं, पुष्पा काकी परत आली, पुष्पा काकी परत आली. आमच्या या घराच्या उडीनं ती परत आली, पण तू नाही आलीस. तू नाही आलीस. काय आलीस तू? कशी येशील तू? अरे तुला कुठं आहे आमची ओढ? तुला तर दागिना आणि पैसा जास्त महत्वाचा वाटला ना आमच्यापेक्षा. खरं तर ना, तुमच्या दोघींचा राग आला होता मला, कारण तू जशी सोडून गेली तशी ती पण सोडून गेली होती. पण ह्यात तिची काही चूक नाही. तिच्यावर ही वेळ तुझ्यामुळे आली होती. तू या सगळ्याला कारणीभूत आहेस. तिची याच्यात काहीच चूक नाही. अगं, तिची मजबुरी होती. तिच्या नवऱ्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. तिच्या नवऱ्याचं तिला ऐकावं लागलं, म्हणून तिला जावं लागलं. ती तिच्या नवऱ्यासाठी गेली. तू तू तुझ्या नवऱ्याला आणि पोरांना सोडून निघून गेलीस. ती परत आली. ती माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी, या घरासाठी ती परत आली. नाही, ती आता या घरात राहणार. ती आता या घरात, या वाड्यात माझ्यासोबत राहणार. आता मला आणि माझ्या बहिणींना मायेचं नवं छत मिळालं. ते असं नाही हरवू देणार मी. पुष्पा काकी आता घरात राहणार. ती आता घरात राहणार. काय सरपंच, एवढ्या रात्री येणं केलं? सगळं ठीक आहे ना? डॅडी सकाळच्यालाच येणार होतो, हा. पण तुम्ही बाहेर गेल्याचं कळल्यामुळे आत्ता आलो. बोला, काय काम काढले? डॅडी, आपल्या गावची यात्रा तोंडावर आली आहे, म्हणून आलोय. त्याला आहेत की अजून 2 महिने? अहो डॅडी, 2 महिने बघता बघता संपतील. त्याचं काय डॅडी, गावात जत्रेच्या कार्यक्रमाची लोकांमध्ये लय चर्चा चालू आहे. जत्रेच्या अगोदर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. सूर्याचं पण तेच म्हणणं आहे की मंदिराचा जीर्णोद्धार लवकर व्हावा म्हणून. तेव्हा म्हटलं तुमच्या कानावर घालावा, आधीच लय उशीर झालाय. उशीर झालाय म्हणजे? अहो, ते जीर्णोद्धाराचं काम काय मग छोटं आहे का? लय मोठं काम आहे ते काय लगेच होणार का? हा? आणि आपण काय परत परत मंदिर बांधायचं का? एकदाच काय ते नीट केलं पाहिजे. त्या सूर्याचा आणि तुमचा आमच्यावर काय विश्वास नाही का काय? हा? अहो, डॅडी तसं नाही, पण आम्हाला बी देवाची काळजी आहे. विचारा छत्रीला, या देवाच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही किती चपला झिजवल्या. एवढं कशाला आत्ता? आत्ता आम्ही कुठं होतो सांग छत्री? काय सांगायचं. आज डॅडींच्या घरी मोठी हुरडा पार्टी होती, तरी डॅडी नव्हतं. ते कुठं होतं तर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मंत्रालयात मंत्र्याला भेटायला गेलो होतं, आणि तिथनं शब्द बी आणलाय. शब्द दिला नाही, मोठ्या मेहनतीनं त्यांच्याकडनं घेतला. आता काय सरकारी काम म्हणल्यावर मला हे लागणारच. थोडी कळ काढा. काय सरपंच, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? हं? डॅडी तुम्ही आम्हाला लाजवताय. अहो, या गावात तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. खरंय डॅडी, अहो तुम्ही आहे म्हणून आम्हाला काय बी काळजी नाही बघा. ते पण सूर्या म्हणत होता मंदिराचा जीर्णोद्धार लवकर व्हावा म्हणून तुमच्या कानावर घालायला आलो. होणार, देवळाचं काम होणार. या तुम्ही. डॅडी, आता गावकरी एवढे मागं लागल्यात म्हणल्यावर मंदिराचा जीर्णोद्धाराचं काहीतरी बघावं लागणार. नाही,
इतक्या लगेच नाही. इतकी वर्ष आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आमच्या ताब्यात आल्याशिवाय तर नाहीच. त्याकरता आता ते मंदिर आणि सूर्याची सगळी इस्टेट आम्हाला लवकरात लवकर आमच्या नावावर करून घेतली पाहिजे. ही माझी धनुडी, गोबऱ्या गोबऱ्या गालाची भावली, आणि ही माझी राजू. तुला सांगते, मी जेव्हा चपात्या करायला बसले ना की ही राजू तिच्या खेळण्यातलं पोळपट लाटणं घेऊन यायची आणि मग माझ्याकडून पीठ घ्यायची आणि मग सगळ्या घरभर नुसतं पीठ करून ठेवायची. अन्नपूर्णा माझी. शाळेत जायचं म्हणलं ना की मग कोपऱ्यात रुसून बसायची आणि मग स्वयंपाक करायचं म्हणलं की पळत पळत यायची. काके ती आता बी तशीच आहे. आम्हा सगळ्यांना ना चांगलं चुंगलं खायला करून घालायला लय आवडतं तिला. तुळजा, पुरी, सूर्याला तुझ्यासारखी बायको मिळाली आणि या घराचं नशीबच उघडलं बघ. कसली देखणी गोरीपान आहेस ग. लई चांगलं घर सावरलेस बघ. अगं ह्या घराला तुझ्यासारख्याच बाईची गरज होती. नजर नको लागायला कोणाची तुला. शानी बाई माझी. ए पोरा, अरे असं काय वागतो तू? हा, अरे तू लहान होतास ना तेव्हा बाहेरून कुठून बी जाऊन आला की लगेच माझ्या कुशीत शिरायचा. मग आता नाही का तुला या काकीला मिठी मारूशी वाटत? हा, एकदा मला माफ कर ना बाळा. हे बघ, तू जर मला माफ नाही ना केलं तर मला नरकात बी जागा नाही मिळायची बघ. एकदा फक्त मला मायने मिठी मार ना बाळा. एकदा तू मिठी मारली ना म्हणजे मी मरायला मोकळी झाले बघ. काकी, माझं बाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.